वाला इमली. नमस्कार मंडळी, मी राहुल. वेलकम बॅक टू माय डेली ब्लॉग. तर तुम्ही बघत आता राहुल वानखेडे चॅनल. तर आज आपण सुरुवात केली आणि जिमचा एक सेट दाखवला तुम्हाला. लेग होता आपला, उशीर झाला होता आपल्याला खूप. 10 वाजता मी काहीतरी आलो. 10 वाजेनंतर माझ्याकडे 1 तास होता. आणि जिममध्ये एंट्री केल्यानंतर ना लवकर एवढं फास्ट वेळ जातो ना, त्यात कळत सुद्धा नाही आपल्याला की 11 कधी वाजले. कसं आपल्याला 12ला कामाला जावं लागतं म्हणून थोडंसं आवरण्यासाठी वेळ होतो. मग आता जाऊया आपण जिम वगैरेला. आजचा इन्सिडेंट सांगतो. मी याला गेलो होतो पोस्ट ऑफिसला. तो इन्सिडेंट तुम्हाला मी शेअर करतो. तर चला बघूया आजचा ब्लॉग. आता आपल्या चौपट जसं टँकर आलंय पाण्याचं, म्हणजे आपल्याला चेंबरमध्ये ना असं बघा पाणी सोडावं लागतं. जाम असतात सगळे दुकानं आहेत, दुकानांचे चेंबर सगळे जाम असतात. आता टँकरने पाणी टाकू. दुकानांचं बघा वेस्टेज किती जबरदस्त असतं. चेंबर अख्खा ब्लॉक होऊन जातं डायरेक्ट. टँकरने पाणी सोडावं लागतं प्रेशरनी. आता इकडे 5-6 दुकानांचं चेंबर आहे, म्हणजे इकडे पाणी सोडलं ना तर ब्लॉक होतं बघा असं. छोडा पुशो आहे छोडा. म्हणजे मी आज मॉर्निंगला जेव्हा मी पोस्ट ऑफिसला गेलो होतो, पोस्ट ऑफिसला गेल्यानंतर मला म्हणजे मुलीचं आधार कार्ड चेंज करायचं होतं, तर त्याचं बनवायचं होतं. तर तिथं गेल्यानंतर तिथं ऑलरेडी 100 लोकांची लाईन तिथं ऑलरेडी होती. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते मला म्हणतात की फक्त 25च फॉर्म आपण वाटप करतो. तर विचार करा तुम्ही, 100 लोक जेव्हा तिथं आहेत आणि आपल्याला फक्त 25च फॉर्म भेटणार आहेत, तर म्हणजे किती स्लो प्रोसेसिंग राहील. आणि ते पण गव्हर्नमेंट खातं आहे, असं पण नाही की नॉर्मल कुठलं आहे. गव्हर्नमेंट खातं, पोस्ट ऑफिस. म्हणजे ज्या ठिकाणी आता कळतं आहे तुम्हाला की तिथं लोकांना आपल्याला त्रास होणार आहे, या गोष्टीला आपल्याला वाढवलं पाहिजे, त्या ठिकाणी सोर्स नाही वाढत. बस त्याच हिशोबाने चाललेलं आहे सगळं. होतं आहे तर होतं आहे, तुम्हाला गरज आहे तर तुम्ही या नाही तर नका येऊ, अशा रीतीने चाललं आहे सगळं. म्हणजे आपल्याला जो प्रॉब्लेम होता त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे. आणि मग काय जाऊन आलो आम्ही परत, काय झालं नाही. ते म्हणले नेक्स्ट डेला या, सकाळी 7 वाजेपासून लाईनला या, म्हणजे 9 वाजता ते येतील कामावर आणि आपण 7ला जायचं फॉर्मसाठी, तिथं वेटिंग करायचं 25 फॉर्मसाठी. म्हणजे ही गरज त्यांना पाहिजे होती की त्यांनी आपल्याकडे येऊन ते कामं केले पाहिजे होते, पण आपल्याला त्यांच्याकडे जाऊन ते कामं करावं लागतात. म्हणजे विचार करा, कधी कधी असं वाटतं आपण गव्हर्नमेंटकडे गुलाम आहेत का काय, असं सिच्युएशन झालेलं आहे. काय चाललं आहे त्याच गोष्टी आहेत, या सगळं इन्सिडेंट्स. म्हणून बघूया. आता आपण कॅपवर बसलो होतो केव्हापासून, गाणे वगैरे चालू आहे बघा आमच्या चौपाटीत. कॅपवर बसलो होतो, बोर झालो, आलो. मग त्याचा पुष्पा, आता बघा पुष्पा चाललंय. हे पुष्पा. आता झाडांना पाणी मारा पुष्पा, बघा पुष्पा झाडांना पाणी बिनी. पुष्पाबाई कितना मारा पाणी, मस्त दिसतं झाडांना पाणी. हे आमच्या चौपाटीमध्ये बघा कमळचं आहे. कमली आहे ना पुष्पाबाई? कमली आहे ती. याच्यात मस्त खिलतात, ते काय काय तोडून नेतात पण दिसतात मस्त ते. तर आपल्या चौपाटीत आता मोमोज शॉप ओपन होणार आहे. आपली चौपाटी श्रीनाथ कॉम्प्लेक्स, या ठिकाणी मोमोजचं शॉप चालू होणार आहे बघा. एक नवीन शॉप आहे, फ्रँचायसी आहे मोमोज शॉप्स म्हणून. आणि आपले इथे शॉप पण अवेलेबल आहेत. जर कोणाला पाहिजे असतील तर त्याने आपल्या यूट्यूब किंवा आपल्याला मला DM किंवा मेसेजसुद्धा करू. आज गुरुवार आहे, गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा आज, तरी खूप गर्दी आहे आज. क्राऊड नंदराज काय बोलतो आज क्राऊड चौपाटी में? आणि इकडे मोमोज शॉपला ओपनिंग आहे बरं आज. आमच्या इथं कॉम्प्लेक्सला मोमोज शॉपचं ओपनिंग होणार आहे. ATM पण आहे, जर कोणाला इथं शॉप पाहिजे असेल तर बघा. आणि अशा रीतीने सगळा सेटअप आहे. लवकरात लवकर मेट्रोसुद्धा चालू होणार आहे आपल्या इथं, असं दिसतं आपल्याला. मेट्रोचं बहुतेक ना आता 2-3 दिवस झाले खूप मेट्रो चालत होती सध्या. तर काय माहिती, बहुतेक मला वाटतं लवकरात लवकर मेट्रोसुद्धा चालू होईल असं वाटतंय. कॉम्प्लेक्समध्ये असं शॉप चालू होते बघा आता मोमोजचं, ज्याची ओपनिंग आहे आता. ये वाला इमली कितने का ये? हाँ 5 रुपये का, 1 रुपये का मिळता था पहिले. ती बघितली आम्ही. म्हणजे मी जेव्हा शाळेत जायचो त्यावेळेस ती 50 पैसे तर 1 रुपयाला भेटायची. तर ती आज त्याची प्राईस 5 रुपये. म्हणजे विचार करा ती. आणि त्या गोष्टी बघायला सुद्धा मिळत नाही आपल्याला, त्या गोष्टी ज्या बघतो आपण. आता किंचितच गोष्टी, ज्या जुन्या गोष्टीत ना सहसा करून जास्त वेळेस बघायला भेटत नाही, त्या आता किंचित दुकानांवर दिसतात. ती कॅन्डी घेतली, म्हणजे मी तेच नाही गेली, पण ती फक्त बघितली, मला एकदम नजरेत पडली म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखवा होती की कोणाकोणाला तिची आठवण आहे की ही गोष्ट तुमच्यासोबत पण घडलेली आहे, म्हणून आम्ही ती गोष्ट दाखवली.
आणि आज मोस्ट ऑफली आम्ही मॉर्निंगला पोस्ट ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथला पण इन्सिडेंट मी आज दाखवलेला आहे, की दाखवला म्हणजे तिथं व्हिडिओ शूट नाही करता आला, पण तिथला व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तो शूट्स असा होता की त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे 100 लोक जमले, तिथं फक्त 25 फॉर्म निघत होते. म्हणजे एवढा तो पण सीन मी त्यात कॅप्चर केला आहे. तर मोस्ट ऑफली होईल. तर आज आमच्या चौपाटीमध्ये तर आज एक शॉपचं ओपनिंग होतं, ते सुद्धा दाखवलेलं आहे मी. आणि आमच्या शॉपमध्ये म्हणजे आमच्या चौपाटीत शॉपसुद्धा खाली होणार आहे, त्याचीसुद्धा इन्क्वायरी दिली होती मी. तर थांब ना बच्चू, ही बघ नुसतं मस्ती करते. कुठे चालला तू? कुठे चालला तू? कुठे जायची तुला? कुठे जायची तुला? तिला कधी जायचे? तर असे मस्ती करत असतात. तर फायनल मित्रांनो, आजचा ब्लॉग डेली ब्लॉग डे सिरीजचा 18वा भाग आहे. 18 दिवसापासून आपण कंटिन्यू डेली ब्लॉगिंग करतोय. तुमचा पण रिस्पॉन्स मला मिळतोय आणि होईल. तर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ चांगले बनवतोय किंवा माझ्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये जर काहीतरी डिफरंट होत असेल किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट होत असेल, तर तुम्ही मला कमेंटच्याद्वारे नक्की कळवा. आणि होईल तेवढं आपण डेली डे बाय डे व्हिडिओ पण चांगले क्रिएट करण्याचा प्रयत्न करू. आणि होईल तेवढं मजेशीर, त्याच्यात काय गमतीशीर पार्ट आपल्याला टाकता येईल त्या हिशोबाने पण आपण बनवू. तर भेटूया, आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करूया. भेटूया नेक्स्ट उद्याच्या भागात. धन्यवाद.